वारस नोंदीतील फेरफारावरून आंबे-चिंचोलीत खळबळ, तलाठ्याच्या चौकशीसह निलंबनाची मागणी. आंबे-चिंचोली येथील गट क्रमांक 179 मधील फेरफार क्रमांक 3657 संदर्भात वारस नोंदीत कथित फेरफार झाल्याचा आरोप करत ऋषिकेश रमेश कदम यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार मृत महादेव दत्तात्रय कदम यांच्या नावावरील जमिनीच्या वारस नोंदीमध्ये सर्व संबंधित वारसांची नावे नोंदवण्याऐवजी केवळ प्रकाश महादेव कदम यांच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. इतर वारसांची नावे वगळण्यासाठी कथितरित्या चुकीची अथवा खोटी कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणात गाव कामगार तलाठ्याने आवश्यक सर्व संबंधित व्यक्तींची साक्ष न घेता केवळ सरपंचाला साक्षीदार म्हणून घेऊन कागदपत्रांची प्रक्रिया केल्याचा आरोप तक्रारदाराकडून करण्यात आला आहे. संबंधित कागदपत्रे व साक्षीदारांची सत्यता यांची महसूल प्रशासनाने स्वतंत्रपणे तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रारीसोबतच सातबारा फेरफार उतारा, मृत्यू दाखला, प्रतिज्ञापत्र, वारस प्रमाणपत्र आणि इतर संबंधित कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित तलाठी तसेच चुकीची किंवा खोटी साक्ष देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित गाव कामगार तलाठ्याची भूमिका तपासून दोष सिद्ध झाल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. जुन्या सातबारा उतार्यातील फेरफारीची ही कायदेशीर तपासणी करून पात्र सर्व वारसांची नावे नियमानुसार नोंदवावीत अशी मागणी करण्यात आली आहे. 7 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली असून आता महसूल प्रशासन या गंभीर आरोपांची चौकशी कशी करते आणि संबंधितांवर काय कारवाई करते याकडे आंबे-चिंचोलीसह परिसराचेच लक्ष लागले आहे. प्रतिनिधी सुरेश पारवे, प्रेस मीडिया न्यूज, आंबे-चिंचोली, पंढरपूर.